मी दुसरं लग्न करणार नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का म्हणाले त्यावेळेचा प्रसंग। साहेबांना ऑफिसमध्ये उदासीन बसले असताना पाहून उदासीनतेचे कारण विचारताच ते म्हणाले, काय करणार पगारे, या पोरांना मोडकी तोडकी आई होती ती देखील मरण पावली। पगारे म्हणतात, म्हणजे आता कोण बरे वारल्या असे विचारता साहेब म्हणाले, अहो मुकुंदाची आई, आणि आता घरात म्हातारे माणूस म्हणून कोणीही राहिले नाही। पगारे म्हणतात, मग आपल्या बहिणी आहेत ना, त्यापैकी एकीला आणून ठेवले तर चालेल ना। साहेब म्हणाले, अहो त्या तरी आता कुठे राहिल्या आहेत, सगळ्या बिचाऱ्या स्वर्गवासी झाल्या आहेत, मग दोन्ही मुलांचे लग्न तरी करून टाका। साहेब म्हणाले, हे ठीक आहे, पण त्यांना सांभाळण्यास सासू तरी कुठे आहे, आणि सासू नसल्यामुळे त्या तर घरात सारख्या भांडत राहतील। पगारे म्हणतात, त्यासाठी आता आपण लग्न केले तर सर्व ठीक होईल, घरही सांभाळले जाईल आणि तुमचीही देखभाल ठेवता येईल। यावर साहेब मात्र किंचित हसले व म्हणाले, काय म्हणता हे पगारे, माझ्या स्वभावाची तुम्हाला चांगली ओळख आहे। अहो आता नवीन येणारी बायको ही सुशिक्षित व सुधारक असणार, बगलेत पुस्तके घेणार, धाड धाड जिना चढून येणार आणि म्हणणार, चला डॉक्टर फिरायला, चला सिनेमाला, चला पार्टीत। हे सारं माझ्या स्वभावाला रुचण्यासारखं आहे काय? अर्थात मी तिच्यासोबत गेलो नाही तर ती रागवेल, नाराज होईल, हात पाय आपटील आणि म्हणेल, असा कसा हो नवरदेव, पहावं तेव्हा पुस्तकात डोके खुपसून बसलेला। मग तुम्ही सांगा, कशाला करू मी दुसरं लग्न? काय घरदाराचं व्हायचं ते होऊ दे, पण दुसरं लग्न मी करणार नाही। ही होती माझी आत्मकथा ऑडिओबुकची एक छोटीशी झलक। पूर्ण ऑडिओबुक ऐकण्यासाठी बुकहंगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।